ऑलमोस्ट पार्किंग व आता निघतो आम्ही स्वामीनारायणच्या मंदिरात. पुण्याजवळील हे मंदिर एकदम खास आहे. फॅमिलीसाठी एक दिवसीय विजिट म्हणून इथे आपण येऊ शकतो. तर मित्रांनो, हे मंदिर आहे. मंदिराच्या लगतच हे एक स्नॅक्स कॉर्नर आहे, म्हणजे ते नाश्ता वगैरे करू शकता इथे. नमस्कार मंडळी, मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी सध्या आहे स्वामीनारायण मंदिरामध्ये आणि आज आपण इथेच व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे स्वामीनारायण मंदिर पुण्यामध्ये आहे तरी कसं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दर्शन झाल्यानंतर आता आम्ही इथे फोटोशूट करतो. मित्रांनो, संध्याकाळचे ना 7:45 वाजायला आलेले आहेत आणि हे मंदिर 8:30 8पर्यंत बंद होतं. तर मी सध्या मंदिराच्या परिसरामध्ये आहे. तर इथे बघू शकता कशा प्रकारे मंदिरामध्ये मूर्त्या कलाकृती आहे. ह्या मंदिराला भेट देण्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील ह्या मूर्त्या कशा कोरल्या गेल्या आहे पाहायला मिळतं. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा पण आहे. तर इथे गार्डन वगैरे भरपूर प्रमाणात जास्त आहे आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे. बाकी आता आम्ही निघतो आहे इथून. बघू शकतो इथे प्रसाद वगैरे भेटतो. तर अशा प्रकारे हे मंदिर होतं मित्रांनो, पुण्यामध्ये आहे. ह्याचा पत्ता वगैरे सर्व ॲड्रेस खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आमचा आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर पुण्यामध्ये असाल तर जरूर या ठिकाणाला भेट द्या. थँक्यू. तर मी सध्या आता निघालो आहे पार्किंगकडे आणि आता बघतो इथे गाडी कुठे उभी केलेली मी. हां, ते भेटले. तर आता इथून निघतोय आम्ही पुन्हा आपल्या घराच्या दिशेने. प्रशस्त अशी पार्किंग होती इथे या स्वामीनारायणच्या मंदिरामध्ये. तर इथेच गाडी आपली पार्क केली.